नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मराठी फॉर्म गुरु. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो की मोबाईलवरतून मागेल त्याला सोलार योजनेसाठी पेमेंट कसं करायचं आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला मागेल त्याला कृषी कंप या वेबसाईटला भेट द्यायची आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असा काय इंटरफेस दिसेल. इथे महावितरण दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या 3 रेषा दिसतील डॉटेड, याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला लाभार्थी सुविधाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला देयकाची रक्कम भरणा याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपला ID आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ID टाकून घेतल्यानंतर सर्चवर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्चवर क्लिक करून घेतल्यानंतर इथे दिसत असेल मित्रांनो, इथे आपल्याला प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली असा काय इंटरफेस दिसेल. इथे ॲग्रीवर क्लिक करून पे नाव म्हणायचं आहे. पे नाववर क्लिक केल्यानंतर असा काय इथे दिसेल मित्रांनो. इथे UPI सिलेक्ट करून तुम्हाला इथे QR कोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे SBI पेवर पण टिक करून घ्यायचे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली आल्यानंतर इथे UPI QR याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे पे नाववर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे असा QR कोड डिस्प्ले होईल मित्रांनो. तो तुम्ही फोनपेद्वारे स्कॅन करून पेमेंट करू शकता. यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर फोनपेद्वारे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेवरती असा काही मेसेज दिसेल किंवा एक रिसिप्ट म्हणून तुम्हाला इथे दिसेल. ती डाउनलोड करून घ्या मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुमचं पेमेंट पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.